तर बघा मी आले माझ्या काकूच्या इथं जेवायला आणि नव्याचं जेवण सांगितली होती काकूनं मला. तर मी ते नव्याचं जेवायला आले. तर आता तुम्हाला कोणाला माहीत असेल तर नव्याचं जेवण म्हणजे जे शेतकरी शेतामध्ये नवीन धान्य पिकवतात जसं की गहू, तर ते जे नवीन धान्य त्याचा स्वयंपाक बनवला जातो आणि पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून असा जेवायला बोलवतात. तर ती काकूकडे मी आले. तर ही आहे माझी काकू आणि हे माझे काका, म्हणजे आंटी अंकल असं म्हणतोय त्यांना आम्ही. आणि ही आहे माझी बहीण श्रेयाच्या लाडाची मावशी, जी की माझ्या बाजूला बसली आहे. ती इंजिनियर आहे आणि दुसऱ्या बहिणीला दोघी तिघींना आम्ही खूप मिस केलो. आता एक लातूरला आहे ती, तिचं नुकतंच लग्न झाले. तिला सुद्धा काकूंनी जेवायला बोलवलं होतं, पण तिला तिच्या काही ऑफिसच्या कामामुळं तिला येणं झालं नाही. छान असा स्वयंपाक बनवला होता काकूंनी. आणि हा व्हिडिओ घ्यायचा खरं तर मला म्हणजे तेवढं घेऊ का नको असं चाललं होतं माझं, म्हणजे आवडते का नाही म्हणून. तर स्वतःहून काकूंनी म्हणलं की मला व्हिडिओ घे तू, म्हणून मग लगेच कॅमेरा उचलला आणि व्हिडिओ क्लिप घ्यायला लावली. याच्यावरून कळालं की व्हिडिओ माझे म्हणजे सगळ्यांना आवडतात सुद्धा. आणि जेव्हा मी पुण्यात होते तेव्हा सगळेजण इकडे व्हिडिओ बघत होते आणि आता तेच चर्चा चालू होती की जेव्हा तू पुण्यात होते तेव्हा आम्ही कंटिन्यू तुझे व्लॉग बघत होतो, व्हिडिओ बघत होतो, कंटिन्यू व्हिडिओ टाकत जा. थोडासा मध्ये 1-2 दिवस गॅप पडतोय तर तरीसुद्धा मी कंटिन्यू करायचा प्रयत्न चालूच आहे माझा. तर चला आता निघायची वेळ आली इकडं. आणि हे सगळे छोटी काकू आणि मोठी काकू अशा चौघी जावा आहेत ह्या माझ्या आईला पकडून. या अगोदर सुद्धा आपल्या ब्लॉगमध्ये बऱ्याचदा आलेले आहेत. शेवटी आता चिमूला सुद्धा आंटी कुंकू लावतायत. तर निघायची वेळ आली. चला पुढच्या ब्लॉगमध्ये नंतर हे भेटतीलच. असं आता एकाच गावात असल्यामुळं नेहमी भेटीगाठी होतातच आमच्या. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असंच प्रेम तुमचं राहू द्या आणि व्हिडिओच्या शेवटी लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.